अजय एका छोट्याशा कंपनीमध्ये कामाला होता. सॅलरी ही त्याची ओके होती, पण एक क्वालिटी त्याच्याकडे होती. त्याने फायनान्शियल प्लॅनिंग अगदी डिसिप्लिनने केलेलं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी SIP काढलेल्या होत्या. शिक्षण आणि लग्न यासाठी सेपरेट सेव्हिंग त्याने केलेली होती. रिटायरमेंटसाठी त्याने छोटा फंड निर्माण केलेला होता आणि इमर्जन्सी फंडही त्याने बाजूला काढलेला होता. पण एक गोष्ट होती, अजय जवळ जर इन्शुरन्सचा विषय काढला तर तो हसायचा आणि विषय बदलायचा. मी खेळाडू आहे, जिमला जातो, धावतो, मी फिट आहे, मला काही होत नसतं, इन्शुरन्सची मला गरज नाही. पण एके दिवशी एक कार्डियक अरेस्ट आणि सगळं संपलं. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दरम्यान त्याने जो इमर्जन्सी फंड काढून ठेवलेला होता तो सगळा संपला. बँक बॅलन्स रिकामा झाला. मुलांच्या SIPs बंद पडल्या. PF आणि ग्रॅच्युटी मिळून जो फंड त्याला मिळणार होता तो जेमतेम 5-6 वर्ष निभावतील एवढाच होता. त्याची पत्नी जी होती ती हाऊसवाईफ होती, त्यामुळे दुसरा इन्कम सोर्सही नव्हता. मुलांचे शिक्षण, भविष्य हे सगळे प्रश्न मग निर्माण झाले. आजची ही जी स्टोरी आहे ती तुमच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नाही तर अवेअरनेससाठी आहे. कारण इन्शुरन्स म्हणजे एक्सपेन्सेस नाही आहे, तर ते एक फायनान्शियल प्रोटेक्शन आहे, ज्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला तुमच्यानंतरही एक फायनान्शियल स्टेबल असं फ्युचर मिळतं, एक इन्कम मिळतं, सो दॅट कॅन लिव्ह देअर लाईफ टेन्शन फ्री.